1 मे रोजी पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर गाजावाजत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हजारो कोटी खर्च करून मिसिंग लिंकचं उद्घाटन केला होता। मात्र 2 महिने झालेही नाही आणि त्या मिसिंग लिंकला खड्डे पडले आहे। आपल्यासोबत उबाटा पक्षाचे नेते महेश केदारी जी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊ। काय म्हणतात या खड्ड्याबाबत? मिसिंग लिंकला 2 महिने झाले नाही आणि आता खड्डे पडल्याचं चित्र आपल्या समोर आलं। म्हणण्याबरोबर आहे 2600 कोटी रुपये एवढे मोठे रकमेचा हा मिसिंग लिंक या ठिकाणी बनवला गेलेला आहे। या ठिकाणी जे कोण ठेकेदार असतील, जे कोण अधिकारी असतील, जे कोण त्याचे जे क्वालिटी चेक करणारी जी यंत्रणा असेल, हे सर्वजण यामध्ये दोषी आहेत। कारण का या ठिकाणी या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या ठिकाणी या मिसिंग लिंकचं मोठ्या थाटामाटात मोठा इव्हेंट करून हजारो कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी इव्हेंट केला। परंतु या महाराष्ट्रामध्ये आजकाल काय फुटलं काय नाही याची शक्यता राहिलेली नाही आहे। हा मिसिंग लिंक फुटणं हा तर भाग एक आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये पेपर फुटले जातात ते, या महाराष्ट्रामध्ये खासदार फुटले जातात ते, या महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटले जातात ते, या महाराष्ट्रामध्ये खासदार फुटले आमदार फुटले जातात ते, आणि हा मिसिंग लिंक तर अवघ्या 4 दिवसाच्या पावसात फुटलेला आहे। ही फार मोठी गोष्ट आहे की 26,600 कोटी खर्च करून जर तो मिसिंग लिंक 4 दिवसात फुटत असेल आणि खरं पाहिलं तर त्या रोडवरती अजूनही हेवी व्हेकलना अलाउड नाही आहे। त्या रोडनी फक्त कार आणि बस ह्याच गाड्या जात आहेत। म्हणजे प्रवासी वाहतूकच्या ज्या गाड्या आहेत, ज्या गाड्यामध्ये लोक प्रवास करतात त्याच गाड्या जातात। माल वाहतूक कोणतीही गाडी त्या ठिकाणी जात नाही आहे। टेम्पो, ट्रक वगैरे अशा कुठल्याही गाड्या जात नाही। या जर गाड्या गेल्या असत्या तर माझ्यासारख्याला माणसाला तर असं वाटतं की हा ब्रिजही पडला असता। एवढं निकृष्ट दर्जाचं याचं काम आहे। याची चौकशी झाली पाहिजे। हे लोक याला जबाबदार आहेत, हे 100% सरकार जबाबदार आहे। 100% ज्याप्रमाणे सरकारने याचं ओपनिंगचं आणि याचं इव्हेंट जो केला याचं श्रेय घेतलं, श्रेय घेण्याबद्दल काही दुमत नाही, परंतु याच्यावरची जी जबाबदारी आहे ती पण त्यांनी घेतली पाहिजे। या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे ज्या गाड्या स्पीडमध्ये असतात ते जे बारीक बारीक कच रोडवरती आलेली त्याच्यावरती गाडी स्किट होती आहे। मी स्वतः त्या ठिकाणी प्रवास करतोय, गाडी स्किट होती, त्याच्यावरती अपघात हा 100% होणार। या अपघाताला जबाबदार कोण हा माझा प्रश्न आहे आणि या अपघाताची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी। या मिसिंग लिंकचं टेंडर हे कुणाला देण्यात आलं होतं? आता या मिसिंग लिंकचं टेंडर जे आहे ते एक आंध्राचे की कर्नाटकचे एक अधिकारी म्हणजे एक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार किंवा खासदार किंवा कोणतरी मंत्री आहेत, त्यांना ते टेंडर दिलं गेलेलं होतं। एक्झॅक्ट त्याची माझ्याकडं नावानीची माहिती नाही म्हणून मी तुम्हाला एक्झॅक्ट कोणाचं नाव घेत नाही। जर आपल्याला तर या मार्फत आपल्याला मीडियाच्या मार्फत त्याचं नाव मिळून जाईल, परंतु माझं तर असं म्हणणं आहे की ते कॉन्ट्रॅक्ट कोणालाही मिळू द्या, परंतु त्याची गुणवत्ता कुणी चेक केली, त्याचं सुपरवायझिंग कुणी केलं, या सर्वांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। याची सर्वांची जबाबदारी आहे, त्याच्यावरती एकावरती ढकलून चालणार नाही, या सर्वांची जबाबदारी आहे। चौकशीची मागणी करत आहात? 100% याची चौकशीची मागणी आहे। या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। अशा पद्धतीने आपण उबाटाचे जे नेते आहे महेश केदारी यांच्याशी माहिती घेतली आहे की अवघ्या फक्त 2 महिनेही झाले नाही तरी मिसिंग लिंकवर खड्डा पडला आहे। LS मराठीसाठी आकाश कानपुरम, लोणावळा।